नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता याचबरोबर नोव्हेंबर व डिसेंबर हप्ता महत्त्वपूर्ण अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती व्यवस्थित आपण समजून घेणार आहोत, ज्यांच्या अंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवली जात आहे। यांच्या माध्यमातून जी माहिती अचूक देण्यात आली आहे ती माहिती व्यवस्थित समजून घेऊया। काही प्रसार माध्यमावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही। प्राथमिक छाननी 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निर्धार आहेत, म्हणजे हे बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत अशी माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। याचबरोबर या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व्यवस्थित समजून घ्या, या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई-केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू आहे। ही सुद्धा माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। ई-केवायसी प्रक्रिया अजून सुरू आहे असा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। याचबरोबर पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती व्यवस्थित समजून घ्या। या योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या माध्यमातून अधिकृत प्रसार माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। वारंवार ज्या काही विविध अचूक अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून येत आहे अशा सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती आतापर्यंत अचूकरित्या आपण दिलेले आहात। आता या ठिकाणी एक उल्लेख करण्यात आलेला आहे, ई-केवायसी ची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। या मुदतीत सर्व लाभार्थी भगिनींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला ई-केवायसी ची काही आवश्यकता लागणार नाही। याचबरोबर डिसेंबरचा हप्ता जरी तुम्हाला मिळवायचा असेल यासाठी सुद्धा तुम्हाला ई-केवायसी ची गरज राहणार नाही, परंतु डिसेंबरच्या नंतर जर तुम्हाला कंटिन्यू हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला ई-केवायसी करावंच लागणार आहे। ई-केवायसी केल्याशिवाय तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही, हे मात्र नक्की लक्षात ठेवा। त्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला ई-केवायसी करायचीच आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।